आणि तुम्हाला काम करून दिलं जात आहे, कारण तुमचे काही मंत्री त्यावेळेला म्हणत होते की आम्हाला या गोष्टी मिळत नाही आहेत, अर्थ खात्याकडनं काही हवी तशी मदत नाही. बघा काय असतं, सरकार आहे, 3 पक्ष आहेत, छोट्या मोठ्या काही गोष्टी होतात, परंतु चर्चेतून त्या सुटतातही. जेव्हा काय असं असतं मुख्यमंत्र्यांची तुमच्या तिघांमध्ये तेवढी चर्चेचं वातावरण आहे. माझं तर चर्चा होते, मुख्यमंत्री मला फोन करतात, मी त्यांच्याशी बोलतो, कधी अजितदादांचं काय काम असेल ते बोलतात, माझं काय असेल तर हा जो बिनविरोधचा प्रकार सुरू झाला, तुम्हाला वाटत नाही की तो गैर आहे एक प्रकारे? पद्धतीनं कशाबद्दल गैर आहे? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की बिनविरोध कशा काय होऊ शकतो, म्हणजे का नाही होऊ शकत? त्याच्यात धाक दाखवला जातो, पैसे दिले जातात. असं चालतंय का? तुमच्याकडे माणसं कॅन्डिडेट नाहीत, तुमच्याकडे कॅन्डिडेट प्रॉपर नाहीत, तुम्ही ऐन वेळेला कॅन्डिडेट तुम्ही शोधता आणि त्यांना AB फॉर्म देता, ते जातात फॉर्म भरतात, बघता तिथं कोण उभे आहेत, हे पॅनल आहे, हे पॅनलच्या समोर आमचा तर काय टिकाव होणार नाही, कशाला हरायचं, विड्रॉ करतात, एकच माणूस राहतो, एकच माणूस राहिला तर बिनविरोध होतो. काल तर राज ठाकरेंनी काही माणसंच समोर आणली की त्यांना 5 कोटी 10 कोटी 15 कोटी अशा प्रकारची ऑफर आल्या. हे बघा आरोप आहे ना, आरोप करायला काय जाते हो, आपल्याच माणसांना बदनाम करतायत ना ते, आपल्याच माणसांवर अविश्वास दाखवतायत ना ते. खरं म्हणजे यामध्ये आरोप करण्यापेक्षा त्याचं नीट निरीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बाबा हे का झालं, कुठे आम्ही कमी पडलो, उमेदवारी देण्यामध्ये कमी पडलो का, उमेदवार मेरिटचा दिला नाही म्हणून का हे झालं. शेवटी बघा निवडून यायचं असतं प्रत्येकाला. आता मी समजा एखादा पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये 4ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत, आता 4ही उमेदवार स्ट्रॉंग असतील तर तो माणूस तिथे उभा कशाला राहील, हरायला? हे पण बघा ना तुम्ही. आणि एवढे लाखो लोक आता माझ्याकडे येतात, शिवसेनेमध्ये येतात, जॉईन होतात, मनसेचे येतात, उबाटाचे येतात, काँग्रेस, इन्कमिंग चालूच आहे तुमच्याकडे. हे काय सगळ्यांना पैसे द्यायला काय माझ्याकडे काय टाकसाळ आहे काय? असं काय, असं नाही होत. बरं, सुरुवातीला तुम्हाला म्हणजे असं वाटलं होतं का की हे 2 ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतील? कधीतरी असं वाटलं होतं? तुम्ही अनेक वेळा मैत्री आहे तुमची राज ठाकरे यांच्यासोबत, पण कधी वाटलं होतं? आणि तुम्हाला काय वाटतं असा कुठला पॉईंट असू शकतो ह्या दोघांना एकत्र आणणारा? मग आता ते दोघं भाऊ एकत्र आले, आनंद आहे, पण मी एक सांगतो, वेगळे का झाले? 20 वर्षापूर्वी कुणामुळे वेगळे झाले? काय त्यांचा इगो होता, अहंकार होता, कुठल्या बाजूला होता, कुठल्या बाजूला कमी असेल, कुठल्या बाजूला जास्त. मग बाळासाहेब जेव्हा बोलत होते एकत्र या, तेव्हा का नाही आले? तेव्हा त्यांचा कुठे इगो दुखावला, कुठे अहंकार आला पुढं, कुठे स्वार्थ आला? मग हे सगळं जे आहे हे जेव्हा बघा, मराठी माणसासाठी एकत्र आलो, मराठी माणसासाठी काय केलं तुम्ही? एकत्र आलो म्हणताय काय केलं? आम्ही मराठी नाही, देवेंद्र फडणवीस मराठी नाहीत, अजित पवार मराठी नाहीत. तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? गिरणी कामगारांसाठी काय? एकतरी घर दिलं? आम्ही 12,000 घरं दिली, 1,10,000 घरं आता आम्ही देणार आहोत. आमच्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये निर्णय घेतला. काय केलं तुम्ही? डेव्हलपर तुमचे गेले रखडले, त्या डेव्हलपरने ट्रेडिंग का बोलवलं नाही? त्या डेव्हलपरला चल लवकर काम चालू कर, नाही तर गेट आउट. आम्ही घेतली ना पॉलिसी, जे रखडलेले प्रकल्प टेक ओव्हर केले आम्ही. गव्हर्नमेंट, MMRDA, SRM हाडत आहेत, MMRDA, सिडको, MIDC, BMC, MSRDC सगळे ही गव्हर्नमेंट प्राधिकरण आहे. स्वतःच्या ताकदीवर लोन रेज करू शकतात, फंड रेज करू शकतात. एक का नाही केलं? एका तरी डेव्हलपरला बोलवून, तो बिल्डर जो आहे रमाबाई आंबेडकर नगरचा, कोण आहे तो? त्याला का नाही सांगितलं तुम्ही? एक बिल्डिंग उभा राहून 20 वर्ष बसलाय शांत. का त्यांचं या इतक्या 17,000 लोकांना अंत पाहिला?